नमस्कार मंडळी. आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास सुरुवातीलाच आपली ऑर्डर असते ते म्हणजे मसाला पापड. अगदी कुरकुरीत, स्वादिष्ट व चटपटीत आणि सर्वांना आवडणारा मसाला पापड बनवू. सर्वात पहिले गॅसवर पापड भाजायची चाळणी ठेवून घेऊ. या ठिकाणी मी उडीद डाळीचे पापड घेतलेले आहेत. या पापडाला एकदम स्लो गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं. या ठिकाणी मी मस्त असा पापड तेल न लावता भाजून घेतलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आता आपण साहित्य तयार करू मसाला पापड बनवण्यासाठी. साहित्यामध्ये मी 2 टोमॅटो, 2 कांदे, 2-3 मिरच्या, चाट मसाला, कोथिंबीर, काकडी आणि लाल तिखट आणि सर्वात महत्त्वाचं शेव घेतलेली आहे. त्या साहित्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. त्यामध्ये पहिल्यांदा मी कांदा घेतलेला आहे. कांदा हा व्यवस्थित बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटोही बारीक असं कट करून घ्यायचं आहे. नंतर काकडी अर्धी पण घेऊ शकता तुम्ही, तसं काही नाही, तेही कट करून घ्यायची. नंतर लगेच मिरच्या पण कट करून घ्यायच्या बारीक बारीक, कारण खायला आपल्याला जास्त तिखट नाही लागायला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर कट करून घ्यायची. या ठिकाणी आपण बघू शकतो आपलं साहित्य तयार झालेलं आहे. जे पापड भाजलेलं आहे त्यावरती सर्वात पहिले कांदा पसरून टाकू. नंतर टोमॅटो, मिरची, काकडी आणि त्यानंतर कोथिंबीर व बारीक शेव ही जास्त प्रमाणात टाकायची. शेवमुळे पापड खायला मस्त अशी मजा येते. आता त्यामध्ये थोडासा चाट मसाला, लाल तिखट आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. अगदी चटपट बनलेला मसाला पापड. सांगा तर मग पटपट कसा वाटला. मसाला पापडची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.